मुंब्रा परिसरातील खारफुटींवर सुरू असलेल्या बेकायदा माती भरावाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष, भूमाफियांना अभय देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. परवानगी नसताना मुंब्रा परिसरातील खारफुटींवर सुरू असलेल्या बेकायदा माती भरावाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालं असून भूमाफियांना अभय देणाऱ्यांवर कारवाई करा आणि संपूर्ण बेकायदा भराव तातडीनं हटवा, अशी मागणी सभागृहात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरसेविका मर्जिया पठाण यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. महापालिकेची कोणतीही परवानगी नसताना खारफुटीत मातीचा भराव सुरू राहतो. डंपरचे अखंड ये-जा होते, तरीही संबंधितांविरोधात गुन्हे दाखल होत नाहीत. मग भूमाफियांना नेमकं संरक्षण कोण देत आहे, असा थेट सवाल त्यांनी केला आहे. पवई आणि मुलुंड परिसरातून येणाऱ्या डंपरमधून मोठ्या प्रमाणावर माती टाकली जात असल्याचा आरोप करत त्यांनी या अवजड वाहनांमुळे रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचं निदर्शनास आणून दिले. केवळ पत्रव्यवहार करून प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करत अनधिकृत बांधकामे उभी राहिल्यानंतर ती तोडण्यापेक्षा भरावाच्याच टप्प्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनीही विसर्जन घाट परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे प्रशासनाचं लक्ष वेधत तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी केली. प्रशासनाकडून उत्तर देताना प्रभारी मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या चव्हाण यांनी संबंधित जागा खासगी मालकीची असून महसूल आणि वन विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. तर उपायुक्त मनीष जोशी यांनी डंपरमुळे रस्त्यांचं होणारं नुकसान, चिखल आणि घनकचरा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, तसंच स्वच्छता निरीक्षकांमार्फत परिसरावर नियमित देखरेख ठेवण्याचं आश्वासन दिलंय. पासून उपस्थित करायचं होतं, पण ठीक आहे. आता काल महासभेत माझा प्रश्न घेतला, मी खूप आभारी आहे की माझा प्रश्न घेतला काल. आणि कसं आहे की मुंब्रा दिवा बेल्ट जुवा पूलच्या मागे इल्लीगल डम्पिंग होत आहे, असा माझा आरोप आहे. आणि हे जे लँड माफियाज आहे ना, बघा माझ्याकडे ना हे आहे आर्टिकल्स आहे की कसं त्या लोकांचं ना असंच पॅटर्न आहे. जिथे जिथे मँग्रोव्ज असतात ना, तिथे ते लोक पहिला भरणी करतात की म्हणजे मँग्रोव्ह शुड डाय, अँड देन आफ्टर फ्यू इयर्स तिथे इल्लीगल बांधकाम होऊन जातात. मग दिस इज द पॅटर्न ऑफ लँड माफियाज. तर मला असं आन्सर मिळालं होतं की सम पार्ट ऑफ इट इज नॉट अंडर TMC. ठीक आहे, वन विभागाचा विषय आहे, वन विभागाने गुन्हा दाखल केलाय. तर माझी मागणी होती की जर गुन्हा दाखल केलाय तर मला जरा डिटेल्स द्या, गुन्हा दाखल केलाय तर. आणि TMCने का गुन्हा दाखल नाही केला अंडर पॉल्युशन ऍक्ट? अंडर पॉल्युशन ऍक्ट TMCने गुन्हा दाखल का नाही केलाय? कारण पवईवरून मुलुंडवरून एवढी मोठी मोठी ट्रक्स येतात डेब्रिज घेऊन आणि काय सगळं मलबा घेऊन आमच्या शहरात येतात. ठाण्याची बाउंड्री, ठाण्याची हद्दी आहे ना, मुंब्रा दिवा पण ठाण्याची हद्दीत आहे ना, ते जे जागा आहे ते ठाण्याची हद्दीत आहे. आपल्या शहरात कुठून कुठून एवढी मोठी मोठी ट्रक्स येतात आणि मुंब्रा शहराचा जे करोडो रुपयाचा रस्ता आहे, ठाणे महानगरपालिकेचा रस्ता आहे ना तो. ठाण्यातील अनेक वर्ष रखडलेल्या SRA योजनेत बोगस रहिवाशांची नावं घुसवल्याचा आरोप होत असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. तसंच अनेक वर्ष भाडं थकलेल्या मूळ रहिवाशांना न्याय देण्यासाठी पुढील आठवड्यात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही केळकर यांनी दिली आहे. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात संबंधित रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं. या निवेदनानुसार या भागात SRA प्रकल्प सुरू असून रहिवासी इतरत्र भाड्याने राहत आहेत. मात्र विकासकांना रहिवाशांना 2-3 वर्ष भाडंच दिलं नसून बांधकामही सुरू झालं नाही. विशेष म्हणजे या योजनेत सुमारे 400 ते 500 रहिवाशांची बोगस नावं घुसवण्यात आल्याचा आरोप मूळ रहिवाशांनी केलाय. याबाबत बोलताना केळकर यांनी फसवणूक होत असलेल्या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी पुढील आठवड्यात SRA अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार असून बोगस रहिवाशांप्रकरणी देखील चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं. एका विकासकाच्या विरोधात 4 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याचं वेळीच योग्य पावलं उचलली नाहीत तर रहिवाशांना सोबत घेऊन आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हे दाखल करू, असा इशाराच केळकर यांनी दिलाय. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर
MPID अंतर्गत कारवाई करण्यासाठी अधिवेशनात मागणी केली असून नुकताच वर्तकनगर येथील म्हाडा रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे विकासकांनी रहिवाशांना वेळीच दिलासा द्यावा, तसंच SRA अधिकाऱ्यांनी देखील विकासकाशी हातमिळवणी न करता रहिवाशांसाठी काम करावं, असा टोलाही केळकर यांनी लगावलाय. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. शहरातील शाळांच्या परिसरात वाढलेल्या पानटपऱ्या, अनधिकृत स्टॉल, चिकन शॉप आणि काही ठिकाणी अंमली पदार्थांच्या विक्रीच्या तक्रारींवरून ठाणे महापालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि भवितव्याशी खेळ सुरू असताना महापालिका केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अखेर शाळा, मंदिर आणि इतर धर्मस्थळांच्या परिसरातील अतिक्रमणांवर पोलिसांच्या समन्वयानं विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सभागृहात दिली आहे. शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. शहरातील अनेक शाळांसमोर पानटपऱ्या आणि विविध अनधिकृत स्टॉल सुरू असल्याचं सांगत त्यांनी महापालिकेच्या स्वतःच्या जागा सुरक्षित राहिल्या नाहीत. जवळपास प्रत्येक शाळेसमोर पानटपऱ्या उभ्या आहेत आणि काही ठिकाणी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्यानं येत आहेत. याचा थेट परिणाम मुलांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या भवितव्यावर होत आहे, असा गंभीर आरोप केला. सरनाईक यांनी शाळांसमोर पान मसाला, तंबाखू आणि सिगरेटची सहज उपलब्धता ही चिंतेची बाब असल्याचं सांगितलं. तसंच त्याचबरोबर अनेक ठिकाणी चिकन शॉप आणि इतर स्टॉलमुळे अस्वच्छतेची समस्या निर्माण होत आहे. शाळांसमोर पानटपऱ्यांनाच परवानगी मिळते का? इतर व्यवसायांना जागा मिळत नाही का? असा सवालही त्यांनी केला. त्यांनी आंबेडकर भवन परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दाही उपस्थित करत काही कॉल सेंटरमधील कर्मचारी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करत असल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत असून त्यावर अंकुश आणण्याची देखील त्यांनी मागणी केली. हॉस्पिटल आहे, शाळा आहे. शाळा हे काय म्हणतं, आजकाल मुलं जास्त वेळ म्हणजे फुल डे स्कूल असते, तर जवळ 8 तास 6 तास हे शाळेमध्ये असतात मुलं. आणि शाळेतून जेव्हा बाहेर पडतात तर ती मुलं काय बघतात की समोर तो एक तरुणजी नातवंडांना मी घेऊन जाते, तर वसंत लॉनच्या बाहेर तुम्ही बघा होरायझन स्कूल आहे आणि एक नियम आहे 500 मीटर म्हणजे काय लोक हे टपऱ्या लोक आणि ह्यात काही ज्या अधिकृत आहेत ना हे महापालिकेचे आहेत. तुम्ही महापालिकेच्या अपंग स्टॉल म्हणून देतात, त्याच्यात पान आणि गुटखा कसं विकायला देऊ शकतो आपण? तुम्ही आज हॉस्पिटल म्हटलं तर हॉस्पिटलच्या अवतीभोवती तर फळांचं तुम्ही बघा रस्त्यावरती 11 नंतर ही मुलं आणि 11 नंतर ते इतके स्टॉल चालू होतात. पण माझी त्या अनधिकृत स्टॉलबद्दल मला जास्त बोलायचं, मी दरवेळी बोलते, नुसतं बडबड करते, काही नाही. पण आता मी एक मोहीम घेतलेली आहे की जे आता तुम्हाला मग त्या शाळेचं पण 2-2 लेटर जर महापालिकेमध्ये येत आहे तर आपण एवढं नाही करू शकत. प्रत्येक तुम्ही शाळेचा आज सरस्वती स्कूलच्या बाहेर बघा. मिंडा कंपनीतील कर्मचाऱ्याच्या हत्येचा उलगडा, 2 कनिष्ठ कर्मचाऱ्यांना अटक. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात घडलेल्या मिंडा कंपनीतील कर्मचाऱ्याच्या हत्येचा उलगडा ठाणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 72 तासात केला आहे.
कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची 2 कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी हत्या करून मृतदेह जंगलात फेकल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 28 जून रोजी कल्याण मुरबाड अहिल्यानगर मार्गावरील मानमोली गावाजवळील जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात खून आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि कल्याण तालुका पोलिसांची 6 विशेष पथकं तपासासाठी नियुक्त करण्यात आली. तपासादरम्यान मृताची ओळख किशोरचंद्र कार्तिक साहू, वय वर्ष 42 अशी पटली. ते मुरबाड येथील मिंडा कंपनीत कार्यरत होते. पोलिसांनी घटनास्थळी, परिसरातील तसंच कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला असता या हत्येमागे कंपनीतीलच 2 कनिष्ठ कर्मचारी असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी सौरभ विश्वनाथ गोल्हे आणि ज्ञानेश्वर दत्तात्रय कांठे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. प्राथमिक तपासानुसार वैयक्तिक वादातून त्यांनी किशोरचंद्र साहू यांना जंगलात नेऊन त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये आणि पुरावे नष्ट व्हावेत या उद्देशानं मृतदेह जंगलात टाकला. तसंच मृताच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्याही लुटल्याचं तपासात समोर आलं. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्येमागील नेमकं कारण आणि इतर कोणते पैलू आहेत का याचा पुढील तपास ठाणे ग्रामीण पोलीस करत आहेत. त्यांचा डिटेक्शन झाल्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. थोडक्यात एक ब्रीफ देतो. कल्याण तालुका पोलीस स्टेशनमध्ये 28 जुलै रोजी एक अनोळखी इसमाचा मृतदेह आम्हाला मानमोली गाव या हद्दीमध्ये मिळाला होता. अतिशय दुर्गम भागामध्ये, म्हणजे आपण अहिल्यानगरला जाणारा जो रस्ता आहे तिथून आतमध्ये मानमोली गावाकडे जाणारा रस्ता आहे, साधारण 1-1.5 किलोमीटर आतमध्ये जे घाटसारखा परिसर होता त्या परिसरामध्ये कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह मिळून आला. सर्वात मोठा पहिल्यांदा चॅलेंज हा होता की तो अनोळखी इसम होता. त्याच्याबद्दल काही एवढं मात्र कपड्यांवरून असं दिसत होतं की तो शर्ट पॅन्ट, त्याच्या अंगावर एक सॅक होती समोर, त्याच्यावरून तो कुठेतरी नोकरी करणारा असावा असा अंदाज होता. अधिक तपास केले असता त्या मैताची ओळख पटली आम्हाला आणि तो किशोरचंद्र कार्तिक साहू, वय 42, देवगाव तालुका मुरबाड येथील राहणारा होता. तो नंतर तपासामध्ये त्याची पत्नी व इतर त्याचे जे घरमालक यांच्याशी तपास केला असता असं कळालं की मिंडा कंपनी आहे मुरबाडमध्येच, तिथं तो कामाला होता. परंतु ज्या भागामध्ये ती डेड बॉडी मिळाली होती त्या ठिकाणी कसलाही CCTV फुटेज नव्हते. त्यामुळे कुठेही त्याच्याबरोबर कोण गेला, काय गेला ह्याच्या काही थांगपत्ता लागत नव्हता. तब्बल 25 दिवस 20 दिवसानंतर, म्हणजे याचा म्हणजे श्रेय मी आमचे कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे आणि मुरबाडचे SDPO, कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे इंचार्ज, LCBचे इंचार्ज, LCBचे PSI कदम, डिंगले त्यांचे कॉन्स्टेबल, इतर पूर्ण स्टाफ, जवळपास एक 25 लोकांचा स्टाफ अहोरात्र ह्याला एक चॅलेंज म्हणून झटत होता. आणि त्यामध्ये मग नंतर फायनली ब्रेकडाऊन किंवा ब्रेकथ्रू आम्हाला असं मिळालं की त्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आम्ही 2 आरोपींना संशयित म्हणून ताब्यात घेतलं आणि त्यांना विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचं कबूल केलं आहे. ते दोन्ही आरोपी आहेत सौरभ विश्वनाथ गोल्हे, 24 वर्ष, वय रायता कल्याणचे, आणि ज्ञानेश्वर कंठे, 28 वर्ष, किनवली माजलगाव तालुका मुरबाड येथील आहेत. हे तिघेही मिंडा कंपनीमध्येच कामाला होते आणि त्याच्या ओळखीचे होते. हा, पहिली केस. आता लगेच मग बाईट सुरू करून टाकतो. दोघांनी. त्याच्या मागचं कारण बेसिकली ह्याचं थोडंसं समलैंगिक हे होते. तो त्यांना छेडत होता. हा सिनियर होता तिथे आणि हे तिथं टेम्पररी वर्कर म्हणून काम करत होते. त्याच्यामुळे त्या एका दृष्टीने ते सुपिरियर होता, सिनियर होता. त्यांना ते सारखं चीड होती त्याच्याबद्दल आणि म्हणून मग त्यांनी त्याचा उठसूट त्याला
छेडणे किंवा हे करणे अशा प्रकारचं त्याचं हे होतं. त्या चिडेच्या ह्याच्यामध्येच त्यांनी या दोघांनी ठरवलं की ह्याचा काटा काढावा. यामध्ये आरोपीने जे वापरलेलं वेपन आहे ते हस्तगत झाले.